नमस्कार मित्रो, आपण बघतोय महार वतनाची सिरीज। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महार वतनाला कूड लागतो का आणि वतनाची जमीन कूड घेऊ शकतो का, या संदर्भाने तरतूद काय बघूया। तर मित्रो, मुळात कुळाची जमीन आणि कूड, वतनाची जमीन आणि वतनदार हे कन्सेप्ट आपण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले आहे। शॉर्टमध्ये सांगतो, वतनदार म्हणजे शासनाची चाकरी करणारा आणि चाकरीच्या बदल्यात वेतन ऐवजी वतन घेणारा म्हणजे वतनदार। आणि वतनाची जमीन म्हणजे शासनाची चाकरी करतो म्हणून शासनाने तुम्हाला पैशाऐवजी किंवा मासिक सॅलरी ऐवजी तुम्हाला एक जमीन कायमची अलॉट केली आणि त्या जमिनीत जे पिकेल उगवेल ते खाऊन तुम्ही त्यालाच पगार मानायचं। यासाठी दिलेली जमीन म्हणजे वतनाची जमीन। थोडक्यात वतनाची जमीन शासनाने दिलेली, सेवाच्या मोबदल्यात दिलेली जमीन ही वतनाची जमीन आणि तिथे कसणारा वतनदार। हे झालं वतनाबद्दल। कूड कायदा काय? कूड कायदा सिंपल आहे। खंडाने कसणारा हा जो माणूस आहे तो 1/1/1957 या रोजी जर अमुक एका जमिनीत खंडाने ती जमीन कसत आहे आणि तशी नोंद कूड म्हणून लागली असेल तर मालकाचा मालकी हक्क रद्द होतो आणि कुळाला मालकी हक्क बहाल होतो। असा कायदा म्हणजे हा कूड कायदा। म्हणजे वतनाची जमीन म्हणजे काय कळलं, वतनदार म्हणजे काय कळलं, कुळाची जमीन म्हणजे काय कळलं आणि कूड म्हणजे कोण हे कळलं। आता प्रश्न पडतो की दोन्ही जमिनी जी आहेत, वतनाची जमीन आणि कुळाची जमीन, हा समाजातील सेन्सिटिव्ह मामला आहे। कुळाचा कायदा जो आहे तो उदात्त हेतूने समाजाचा उद्धार करण्यासाठी आणला आहे की एखादे खूप जमीनदार आहेत, त्यांच्याकडे जमिनी आहेत, वर्षोनवर्ष कूड तिथे राबतोय, तर मालकाचा हक्क रद्द करा, कुळाला मालकी हक्क द्या, अशा उदात्त हेतूने कूड कायदा आला। आता प्रश्न पडतो, जर महार वतनाची जमीन आहे आणि वतनदार कुठे बाहेर राहत असल्यामुळे त्याच्या जमिनीवर जर एखादा कूड कसत असेल, खंड देत असेल आणि तशी जर नोंद असेल तर काय? या केसमध्ये आता एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो, कारण दोन्ही प्रोविजन जे आहे उदात्त हेतूने आलेलेच आहेत। कारण महार वतनाच्या जमिनी पण प्रोटेक्टेड आहेत, त्याचं हस्तांतरण होत नाही। अशा जमिनीवर कूड कसतोय, त्याचं कूड म्हणून नाव लागलं। आता हा कूड मालक बनतो आणि महाराचं मालकी हक्क रद्द होतो का, असा प्रश्न पडतो। याबद्दल कायदेशीर तरतूद असा आहे, कूड कायद्याच्या सेक्शन 88C मध्ये तरतूद दिली आहे, CA मध्ये, की महार वतनाच्या जमिनीवर कूड लागत नाही अशी तरतूद आहे। म्हणजे कायदेशीर तरतूद स्पष्ट म्हणते की दोन्ही उदात्त हेतून आलेले कायदे आहेत, दोन्ही पुअर आणि वीकर सेक्शनसाठीचे कायदे आहेत। त्याच्यामुळे कूड नावाचा पुअर आणि वीकर सेक्शन आणि महार नावाच्या पुअर आणि वीकर सेक्शनची जमीन लाटू नये या हेतूने ते 88CA ही तरतूद आहे। त्याच्यात दिलं आहे की कुळाच्या जमिनीवर महार वतनाच्या जमिनीवर कूड जरी राबत असेल तरी त्याला हक्क निर्माण होत नाही, ही तरतूद आहे। आणि त्या अनुषंगाने बरेच तुम्ही 80, 82, 85 पर्यंत जे काही जजमेंट बघता किंवा रेव्हन्यू कोर्टाचे जे काही तुम्ही 7/12 फेरफारच्या नोंदी बघता, आरटीसचे दावे बघता, MRT मध्ये दावे बघता, सगळीकडे हे व्यवस्थित इम्प्लिमेंट होताना दिसत आहे, कारण बेसिक तरतूद तशीच आहे। त्याच्यामुळे जर तुमची महार वतनाची जमीन असेल आणि त्याच्यावर कूड लागला असेल तर तुम्ही हे सगळे तरतुदी वापरून कुळाचा हक्क रद्द करू शकता। पण रिसेंटली बॉम्बे हायकोर्टामध्ये काही उलटपुलट जजमेंट आलेले आहे, त्याच्यामुळे सध्या काही अडचणी आहेत। हे जजमेंट पुढे सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊन त्याचा निकाल येईस्तोवर सध्या रिलीफ नाही आहे, पण तो निकाल आला की परत रिलीफ सुरू होईल। तोपर्यंत वतनाच्या जमिनीवर कूड लागला असेल तर तुम्ही केस प्रोसीड करू शकता। काही कालावधी जाईल, एक 10-15 वर्षाचा कालावधी जाईल हे निर्णय यायला, पण ते येतील आणि महार वतनाच्या बाजूने किंवा महार वतनाच्या अनुषंगाने बॉम्बे हायकोर्टात जे जजमेंट आले आहेत उलटसुलट, त्याचा काहीतरी निकाल लागेल का असं म्हणतो, कारण बेसिक जी तरतूद आहे 88CA ची, ही महार वतनावर कूड लागू नये, लागला तरी त्याला हक्क मिळू नये, महार वतनाच्या जमिनीवरील हक्क हा अबाधित ठेवणारी ही तरतूद आहे। आणि ही भक्कम तरतूद महार वतनाच्या बाजूने असल्यामुळे कूड लागला असेल तर घाबरायचं नाही। फक्त एवढंच आहे की हायकोर्टात केस थांबून चालत नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत लढावी लागेल आणि केस काढावी लागेल, कारण हा लढा
लंबा लढा आहे. तर मित्र, ही होती माहिती. महारत्नाच्या जमिनीवर कूड लागतो का या अनुषंगाने तरतूद. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, केसच्या डिटेल पाठवा. केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.